नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला टी संदर्भात आहे. राज्यातील लाखो शिक्षकांच्या भवितव्याशी थेट निगडीत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे आणि तसेच या संदर्भात महाधिवक्ता यांच्याशी चर्चा करून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा विचार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर यांनी गुरुवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली आणि किरण सरनाईक यांनी हा मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला. विशेष म्हणजे टीईटी विषयी राज्य सरकार अजूनही संभ्रमात असल्याबाबतचे वृत्त प्रकाशित झाले होते आणि याचे पडसाद विधान परिषदेत उमटले. उत्तरात भोयर म्हणाले की टीईटी बाबतचा निर्णय सरकारने घेतलेला नाही, सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे. सरकारने काही शिक्षकांना सेवानिवृत्तीला 3 ते 5 वर्ष शिल्लक आहेत आणि गठीत समिती टीईटीवर सरकारने उपाययोजना सुचविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिक्षक नोकरीवर लागले तेव्हा नियमात टीईटीची सक्ती नव्हती. यामुळे या निर्णयावर सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी केली जात आहे. सरकारने टीईटीवर ठोस निर्णय घेऊन शिक्षकांना दिलासा देण्याची मागणी विरोधकांनी केली.